हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीजमधली जी 5th टेस्ट मॅच आहे, 5वी टेस्ट मॅच, ती उद्यापासून 31 जुलैपासून ओव्हलचं जे ग्राउंड आहे त्या ओव्हलच्या ग्राउंडवर सुरू होणार आहे. आता ही जी 5th टेस्ट मॅच आहे त्या 5th टेस्ट मॅचमध्ये इंडियाची प्लेइंग 11 काय असेल, प्लेइंग 11मधून कोण बाहेर जाईल आणि प्लेइंग 11मध्ये कोण येईल. प्लेइंग 11मधून बाहेर जाणारे पहिलं नाव आहे ते म्हणजे ऋषभ पंत. 4th टेस्ट मॅचमध्ये पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे ऋषभ पंत सिरीजमधूनच बाहेर झाला, त्याच्यामुळे तो 5th टेस्ट मॅचमध्ये असणार नाही. दुसरं जे कन्फर्म नाव आहे प्लेइंग 11मध्ये नसणारं ते म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह 100% 5th टेस्ट मॅच खेळणार नाही. BCCIची जी मेडिकल टीम आहे त्या मेडिकल टीमने सुद्धा टीम मॅनेजमेंटने सांगितलेलं आहे की जसप्रीत बुमराह ही जी 5th टेस्ट मॅच आहे ती खेळणार नाही. आणि तसंही सिरीज सुरू होण्याआधीच डिसाईड झालं होतं की जसप्रीत बुमराह फक्त 3 टेस्ट मॅचेस खेळेल. आणि तिसरं जे नाव असू शकतं प्लेइंग 11मध्ये बाहेर जाणारं ते म्हणजे अंशुल कंबोज. खरं तर चौथी जी टेस्ट मॅच होती ती अंशुल कंबोजची पहिली टेस्ट मॅच होती, डेब्यू टेस्ट मॅच होती, पण त्याचा जो परफॉर्मन्स होता तो खूपच खराब होता. तसं तर त्याला बाहेर केलं नाही पाहिजे, कारण त्याला अजून एक चान्स तर मिळाला पाहिजे. पण तरीही अंशुल कंबोजची बरीच शक्यता आहे टीममध्ये नसण्याची. आता जर हे 3 प्लेयर प्लेइंग 11 बाहेर जातील तर मग त्यांच्या जागी प्लेइंग 11मध्ये कोण येऊ शकतं. आता ऋषभ पंतच्या जागी एन जगदीशन जो आहे, एन जगदीशनला टीममध्ये ॲड तर करण्यात आलेले रिप्लेसमेंट म्हणून, पण प्लेइंग 11मध्ये ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेलच खेळेल. ध्रुव जुरेलचे जास्त चान्सेस आहेत प्लेइंग 11मध्ये खेळण्याचे. आता जसप्रीत बुमराहच्या जागी सगळ्यात जास्त चान्सेस आहेत खेळण्याचे ते आकाशदीपचे आहे. आकाशदीप इंजर्ड होता, त्याच्यामुळे 4th टेस्ट मॅच खेळू शकला नाही, पण आता तो फिट आहे आणि आकाशदीप ऑलरेडी या सिरीजमध्ये खेळलेला आहे, त्याने परफॉर्म सुद्धा केलेला आहे, त्याच्यामुळे जसप्रीत बुमराहला रिप्लेस करेल तो आकाशदीपच. त्याच्यानंतर आहे अंशुल कंबोज. तर अंशुल कंबोजला कोण रिप्लेस करू शकतं, तर अंशुल कंबोजला कुलदीप यादव रिप्लेस करू शकतो. प्रत्येक टेस्ट मॅचमध्ये सगळ्या जणांचंच म्हणणं आहे की कुलदीप यादव काबर नाही, कुलदीप यादवला टीममध्ये ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे 5th टेस्ट मॅच जी आहे ती कुलदीप यादव खेळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि तो अंशुल कंबोजला रिप्लेस करू शकतो. म्हणजे वॉशिंग्टन सुंदर आहे, रवींद्र जडेजा आहे आणि त्या कुलदीप यादव सुद्धा, असे 3 स्पिनर टीम इंडिया टीममध्ये ठेवेल का. आणि जर 3 स्पिनर नाही ठेवले तर मग अंशुल कंबोजच्या जागी अर्षदीप सिंग सुद्धा टीममध्ये येऊ शकतो, बॉलिंग स्ट्रॉंग करण्यासाठी, फास्ट बॉलिंग स्ट्रॉंग करण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं टीम इंडियाचे प्लेइंग 11 काय असेल.